तर दादरमध्ये वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा आणि त्याच सभेच्या अनुषंगाने पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण बघतो। या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेलं आहे। सभेच्या पार्श्वभूमीवरती आता तरुण या संपूर्ण परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। खासगी वाहनांना या ठिकाणी कोणतीही पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे या ठिकाणी आपण बघतो बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। हळूहळू हे सगळे तरुण आहेत ते इथं एकवटायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजता ठाकरे बंधूंची ही सभा असणार आहे। वाहतुकीत देखील काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा असणार आहे। थेट जाऊयात आपण त्या ठिकाणी। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, अगदी काही वेळातच आता ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा सुरू होईल। या संपूर्ण परिसरामध्ये कशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे? आपल्या पाठीमागे जर बघितलं तर बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेलं आहे। नेमकं काय सांगाल आत्ताचे अपडेट्स? वर्षा संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि जे काही गर्दी तरुणाईची जमणार आहे त्यासाठी ही सगळी संपूर्ण व्यवस्था केली जाते आहे। या बाजूला आपण पाहतोय एक ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा करण्यात आलाय, ज्याचा स्टेज म्हणून वापर केला जाणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो। शिवाय राज ठाकरेंचं जे काही निवासस्थान आहे त्या लेनची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि सावरकर रोड जो आहे त्या सावरकर रोडवरती ही सगळी गर्दी जी आहे ती सुद्धा जमणार आहे। या बॅरिगेटिंग सुद्धा रस्त्याच्या समोर करण्यात आलेली, जेणेकरून गर्दी स्टेजच्या दिशेने पुढे येऊ नये आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की सगळे जेनजी म्हणजे या सभेसाठी येणारी जी काही तरुणाई आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या गर्दी करू लागलेली आहे। अगदी लहान मुलांपासून ते कॉलेजचे सगळे तरुण तरुणी या सभेसाठी पोहोचलेले आहेत। आज रविवार आहे आणि त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच पोलिसांनी सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। कालच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलन ही कुठेतरी आता मिटण्याच्या तयारीमध्ये आहे। बऱ्यापैकी तिथली गर्दी पूर्णपणे ओसरलेली आहे। मात्र मुंबईमध्ये सलग आठवड्याभरापासून अशा पद्धतीची वेगवेगळी आंदोलनं या सगळ्या मागणीसाठी होत होती। मात्र काल ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आज या सगळ्याची सभा जी आहे ती सभा घेऊन याचा जल्लोष साजरा करूया अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं आणि सगळ्या तरुणाईला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमवण्याचं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि आता ही सगळी गर्दी जी आहे ती जमताना पाहायला मिळालेली आहे। बॅरिगेटिंग संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलीच आहेत। मात्र आज दुपारपर्यंत म्हणजे 12 वाजण्याच्या दरम्यान ही सभा पार पडेल, त्यावेळेला ठाकरे बंधू त्या सगळ्या गर्दीला संबोधित करतील। मात्र आता तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन ही सगळी तरुणाई जी आहे ती जल्लोषामध्ये आपला आनंद साजरा करते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काल दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं चित्र होतं आणि आजही आपण पाहतोय मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला असणाऱ्या सावरकर रोडवरती ही सगळी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता जमलेली आहे। गर्दी जमायला सुरुवात झाल्याने त्यामुळे आता 12च्या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचतील, त्यांची भाषणं होतील आणि ते या सगळ्या गर्दीला काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या स्टेजच्या बाजूला आपण पाहतो की स्टेज उभारण्याची सगळी तयारी आता सुरू झालेली आहे। जो ट्रक रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेला आहे त्याला स्टेजमध्ये रूपांतरित करण्याचे सगळे प्रयत्न केले जात आहेत। त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सुद्धा वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्याकडनं ही सगळी खबरदारी घेतली जाते। त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये आज तरुणाईची गर्दी पुन्हा एकदा उफाळून आलेली पाहायला मिळणार। अगदीच या सभास्थळावरचे प्रत्येक मीनाताई ठाकरे या ठिकाणी आता विद्यार्थी असतील, चिमुकली असतील या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण की आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभा या ठिकाणी पार पडणार आहेत। मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तरुण तरुणी देखील दाखल होण्यास सुरुवात झाल्यात। चिमुकली देखील पाहायला मिळत आहे। हातामध्ये तिरंगा झेंडा पाहायला मिळत आहेत। स्वतंत्र भारताचा आजचा दिवस आहे अशा शब्दाचे पोस्टर देखील पाहायला मिळत असतो आणि या ठिकाणी जर बघितलं असा दिसतो राजीनामा, असे पोस्टर देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि भारत माते का जय हो अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। काही चिमुकलीचे पालक देखील या ठिकाणी दाखल झालेत। काय सांगशील, आज आनंदाचा दिवस आहे, जल्लोष? तर जल्लोष सभेच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। चिमुकले देखील या सभेसाठी आता जमण्यास सुरुवात झालेली आहे। तरुणाई सभास्थळी जमलेली आहे। या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे।